जेव्हा कोविड आलेला ना, तेव्हा सैन्यावरचा जो जवान होता ना, त्या जवानानंतर जर लढला असेल ना, तर हा लॅब टेक्निशियनच होता. त्यामुळे तुमची डिग्निटी कायम ठेव. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? इंस्टाग्राम स्क्रोल करताना माझ्या फीडमध्ये काही व्हिडिओज आले पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या रिलेटेड. म्हणजे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये काही टेक्निशियन्स व्हिडिओ बनवत आहेत रीलसाठी. ठीक आहे, म्हणजे रीलसाठी काही सब्जेक्ट घेऊन एक फनी विषय घेऊन व्हिडिओ बनवत आहेत. ठीक आहे, इट्स ओके. काही जे गोष्टी आहेत ना, ते थोड्या खटकण्याजोग्या वाटल्या मला, म्हणून मी ह्या व्हिडिओ मार्फत तुमच्यासमोर आलो. आता खटकण्याजोगा विषय कसा आहे माहिती आहे? आपण ज्या फील्डमध्ये आपण काम करतो ना, त्या फील्डचा सर्वप्रथम आपल्याला रिस्पेक्ट आणि आपल्याला डिग्निटी जपणं खूप इम्पॉर्टंट आहे. रीलच्या नादात आपण कधी काही बरळतो, कधी काही असे टॉपिक, काही असे विषय घेतो जे इलॉजिकल आहेत, ज्याला काही लॉजिक नाही आहे, पण ते व्हिडिओ बनवून सहज आपण ते पोस्ट करतो. पण त्या टॉपिकचा, त्या विषयाचा काही लोकांवर काय इम्पॅक्ट पडू शकतो ह्याचा आपण अजिबात विचार करत नाही. म्हणजे मी म्हणेन, त्या व्हिडिओमध्ये मी जे बघतो ना, काही ज्या रील्समध्ये, ते अगदी लहान, म्हणजे लहान एजमध्ये असलेले टेक्निशियन्स आहेत, ज्यांना खूप असं नॉलेज आहे असं वाटत नाही, पण त्यांच्यातला कॉन्फिडन्स अफाट आहे. म्हणजे खूप कॉन्फिडन्स आहे. ज्या कॉन्फिडन्सनी ते बोलतात, ज्या कॉन्फिडन्सनी ते स्वतःचे विषय मांडतात, ते अगदी एकदम असं वाटतं की त्यांना खूप काही नॉलेज आहे किंवा खूप काही येतं. पण मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह बनवा. ज्या इन्फॉर्मेशनमुळे लोकांना मदत होईल, ज्यामुळे लोकांना असं वाटेल की हां, आपण ह्या फील्डमध्ये आपण जर येतो आहे, आपण टेस्ट करायला जातो आहे, तर लोकांच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा संभ्रम नसला पाहिजे. आपण काही गोष्टी अशा बोलतो की लोकांमध्ये तो संभ्रम तयार होतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर, काही एक टेक्निशियन आहे, ती टेक्निशियन आहे ना, ती पेशंटबद्दल जो फीडबॅक आहे किंवा पेशंटबद्दल जो काय एक म्हणतो ना आपण, एक तो विषय आहे, तो पॉझिटिव्हली कधी सांगतच नाही. पेशंट असे, पेशंट तसे, पेशंट पेमेंट देत नाहीत, पेशंट तुम्हाला व्हिजिटला बोलून व्हिजिट कॅन्सल करतात, पेशंट तुम्ही जेव्हा ब्लड प्रिक करतात तेव्हा खूपच ॲग्रेसिव्ह होतात किंवा खूपच नाटक करतात, वगैरे वगैरे. इतकं काही असेल असं मला वाटत नाही. 25 वर्ष मी पण या फील्डमध्ये आहे. मी पण अनेक निरनिराळे पेशंट बघितलेत. असतील, मी नाही म्हणत, काही मोजके असतील, पण त्याचा तुम्ही एवढा बाऊ करून सांगायचं. आणि जे काय आता नवीन टेक्निशियन्स आहेत, नवीन आता फ्रेशर्स आहेत, त्या फ्रेशर्सवर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडणार, वेगळा त्यांना तो मेसेज जाणार आणि त्यांच्या नोकरीवर, त्यांच्या कामावर त्याचा वाईट इम्पॅक्ट पडू शकतो. ह्याचं पण काळजी घेतली पाहिजे ना. आता जर तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून एखादा टेक्निशियन एखाद्या पेशंटशी चुकीचं बिहेव करेल, तर अल्टिमेटली त्याचा जॉब जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काय व्हिडिओ बनवताय, तुम्ही जे काय व्हिडिओमार्फत सांगताय, तर इन्फॉर्मेटिव्ह सांगा, चांगलं सांगा. तो जो कोण पेशंट आहे, तो काय ब्लड टेस्ट करायला येतो म्हणून काय सोहळा साजरा करायला येत नाही आहे. त्याला काहीतरी त्रास आहे, त्याला काहीतरी वेदना आहे, त्याला काहीतरी आजार आहे. त्या आजाराचं निदान आपण त्याला करून देणार आहोत. म्हणजे आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. तर तुमची डिग्निटी आहे, तुमच्याकडे एक डिग्निटी दिली गेलेली आहे. तुम्ही एक डिप्लोमा केला आहे, तुम्ही एक डिग्री केली आहे, तर त्याचं भान ठेवा. पेशंटसोबत आपण कसे बोलले पाहिजेत, पेशंटसोबत आपण कसं राहिलं पाहिजे, किंवा पेशंटसोबत आपण कसं डील केलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की कधी काय होतं, त्या पेशंटशी बोलायला कोण नाही आहे. तो बिचारा आजारी, वेदना आणि त्रासामध्ये आपल्याकडे आलेला आहे. आपले कदाचित 2 शब्द त्यासाठी त्याचे आजार किंवा त्याच्या वेदना कमी करणाऱ्या होऊ शकतात. त्यामुळे पेशंटसोबत खूप
आपल्याला सेन्सिटिव्ह राहणं गरजेचं आहे. असतील काही पेशंट शॉर्ट टेम्पर असतील, काही पेशंट असतील, मी असं नाही म्हणत की नसतील. मी पण या फील्डमध्ये काम करतो. माझ्या अनुभवाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जे कोण फ्रेशर माझे हा व्हिडिओ बघत असेल, जे कोण लॅब टेक्निशियन्स हा माझा व्हिडिओ बघत असेल, पेशंट जो येतो ना, त्या पेशंटशी तुम्ही जो 2 शब्द चांगले बोलता किंवा तुम्ही जे पेशंटला आपल्या शब्दाने रिलॅक्स करता, ती एक चॅरिटी आहे. लक्षात घ्या. चॅरिटी ही नुसती पैशानेच होत आहे असं काही नाही. तुम्ही जे 2 शब्दात पेशंटशी चांगले बोलता, त्या शब्दामुळे तो पेशंट जो का रिलॅक्स होऊ शकतो किंवा रिलॅक्स होतो, तो ही चॅरिटी आहे. ती चॅरिटी तुम्ही करू शकता. हे माध्यम फक्त आपल्याकडेच आहे. आपणच हे करू शकतो. त्यामुळे आपण लॅब टेक्निशियन झालो किंवा आपण पेशंटचं ब्लड कलेक्ट करतो आहे, ब्लड टेस्ट करतो आहे, रिपोर्ट देतो आहे, म्हणजे आपण खूप काय करतो आहे, तेव्हा नंतर आपणच आहोत असं प्रिटेंड करण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे सेवा करण्याचा एक चान्स मिळाला आहे, आपण ते सेवा करतो आहे. मोबदल्यात आपल्याला जो काय सॅलरी मिळते आहे किंवा आपल्याला जे काय मिळतं आहे सॅलरी स्वरूपात, ते चांगलंच आहे. एक सेवा म्हणून एक आपल्याला सॅलरी पण मिळते आणि आपल्याकडनं एक सेवा पण होते. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हली त्या गोष्टीला मांडा, रील्स बनवा, पण चांगले विषय मांडा. पेशंटविषयी कुठलेही फेक नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवू नका. हेच मला तुम्हाला सांगणं आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही टेक्निशियन्स असाल, जर फ्रेशर असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा लोकांपर्यंत पोचवा जे लोक रीलमार्फत काही चुकीचे संदेश किंवा चुकीचे नेरेटिव्ह पसरवतात आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करतात. त्यामुळे लक्षात ठेवा एक गोष्ट, जेव्हा कोविड आलेला ना, तेव्हा सैन्यावरचा जो जवान होता ना, त्या जवानानंतर जर लढला असेल ना, तर हा लॅब टेक्निशियनच होता. त्यामुळे तुमची ही डिग्निटी कायम ठेवा. तेव्हा डोर टू डोर सर्व्हिस देऊन लोकांना कोविडचं निदान करून देणारा तुम्हीच होतात लॅब टेक्निशियन्स. त्यामुळे तुमची डिग्निटी खूप इम्पॉर्टंट आहे जपणं. तुमच्या हातात आहे ते. ठीक आहे. तर अशा काही व्हिडिओजना बळी पडू नका आणि तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करा आणि तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोचवा जे लोक काही लॅबोरेटरी, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या खूप सेन्सिबल विषय आहे, ह्या सेन्सिबल विषयाचा बाजार नका मांडू. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसह. जय शिवराय.